नाशिकमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते। नाशिकच्या कंत्राटदाराचा भ्रष्टाचार समोर आलाय। आयकर विभागाच्या पथकाकडून छापेमारी केली गेली। त्यामध्ये 8 कोटींची रोकड आणि 3 कोटींचे दागिने जप्त केले गेलेत। शहरातील 8 शासकीय कंत्राटदारांच्या कार्यालयावर हे छापे टाकले गेले। आयकर विभागाने ही छापेमारी केली आणि यामध्ये 8 कोटींची रोकड आणि 3 कोटींचे दागिने जप्त केलेत। नाशिकमध्ये कंत्राटदारांचा हा भ्रष्टाचार आयकर विभागाने समोर आणलाय। शहरातील 8 शासकीय कंत्राटदारांच्या कार्यालयावर छापे टाकले गेले। त्यानंतर ही सर्व रोकड समोर आली आहे। हा सर्व मुद्देमाल आयकर विभागाने या छापेमारीत जप्त केलाय। नाशिकमधील ही घटना आहे। नाशिकमध्ये कंत्राटदारांच्या घरावर कार्यालयावर छापे टाकले गेले आणि या ठिकाणी मोठं घबाड सापडले। 8 कोटींची रोकड आणि 3 कोटींचे दागिने आयकर विभागाने जप्त केलेत। शहरातील 8 शासकीय कंत्राटदारांच्या कार्यालयावर छापे टाकले गेले आणि त्यातून हे घबाड समोर आलंय। तर नाशिकमध्ये कंत्राटदारांचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे। आयकर विभागाने छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये हा सर्व भ्रष्टाचार समोर आलाय। एकूण 8 कोटींची रोकड आणि 3 कोटींचे दागिने आयकर विभागाने जप्त केलेत। केवळ 8 शासकीय कंत्राटदारांच्या कार्यालयावर छापे मारल्यानंतर एवढं मोठं घबाड आयकर विभागाच्या हाती लागलंय। त्यामुळे नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचं कुरण सुरू आहे अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। तर नाशिकच्या कंत्राटदारांच्या कार्यालयावर छापे टाकल्यानंतर मोठं घबाड आयकर विभागाच्या हाती लागलंय। आयकर विभागाच्या पथकाकडून ही छापेमारी केली गेली। यावेळेस 8 कार्यालयामधून जवळपास 8 कोटींची रोकड आणि 3 कोटींचे दागिने आयकर विभागाने जप्त केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।